खडकवासला धरण साखळीमध्ये पाऊस कमी झाल्यामुळे खडकवासला धरणातून जो पाण्याचा विसर्ग केला जात होता तो मात्र आता कमी करण्यात आलेला आहे। काल रात्री 16,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग या मुठा नदीत करण्यात आला होता, तो मात्र आता 13,000 क्युसेक्स अर्थात 3,000 क्युसेक्स कमी करण्यात आलेला आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मात्र या मुठा नदी पात्राशा लागून असणारी घरं गावं यांना सतर्कतेचा इशारा हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। दुसरीकडे हा भिडे पूल 2 दिवसांपूर्वी पाण्याखाली गेला होता, तो मात्र आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे। या भिडे पुलाच्या परिसरामध्ये प्रशासन महापालिकेचे कर्मचारी सुद्धा तैनात आहे। कुठलीही अनुचित घटना होऊ नये या दृष्टिकोनातून खबरदारी ही घेण्यात आलेली आहे। त्यासोबतच खडकवासला धरण साखळीमध्ये जर पाऊस वाढला तर पुन्हा एकदा विसर्ग वाढवण्याची शक्यता सुद्धा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे नदीपात्रालगत असणाऱ्या गावांनी घरांनी सतर्क राहावं अशा पद्धतीचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।